महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश भैयाजी टोपे साहेब आदी लगन कोंडाण्याची याप्रमाणे अत्यंत प्रामाणिक भूमिका त्यांनी आरोग्य खात्यामध्ये निभावलेली आहे। आपल्या देशामध्ये त्यांचं नाव त्यांनी रोशन केलेलं आहे। राजेश भैया टोपे साहेब ज्यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधल्या जातं असे राजेश भैयाजी टोपे साहेब। राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, मंचावर उपस्थित आमचे सर्व स्नेही मित्र आमदार अर्जुन खोतकरजी, सत्यजित तांबेजी, सतीश चव्हाणजी, विक्रम काळेजी, मनोज दादा कायंदेजी, नजीर काजी, सतीश टोपे, बबलू चौधरी, भास्कर आबा, अरविंद अण्णा, रवींद्र तात्या, बळीराम कडपे, संजय काळबांडे, भास्कर आंबेकर, आपले उबाटाचे अध्यक्ष संजय राग, डॉक्टर राग, सर्वच उपस्थित मान्यवर आणि ज्यांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना एकत्र केलं ते डॉक्टर राजू डोईफोडे, त्यांचा सर्व आधार हॉस्पिटलचा असलेला आधार देणारा खरा डॉक्टरचा सर्वच वर्ग आणि उपस्थित बंधू भगिनी, अतिशय मनापासून समाधान आहे की 10-11 वर्षापूर्वी मी आणि पंकजा ताईंनी दोघांनी मिळून त्या ठिकाणी उद्घाटन केलेलं हे आधाराचं हॉस्पिटल एका रेंटेड कॅम्पस मध्ये होतं आणि त्या ठिकाणी राजू डोईफोडेंनी त्यांच्या मनोगत व्यक्त केल्याप्रमाणे अतिशय मन लावून आणि खरोखर डॉक्टर कसा असावा तर नुसतं डॉक्टरचा जो एक प्रतिमा कधी कधी अशी झालेली समाजात की नाही पैसे घ्यावेच लागतात, द्यावेच लागतात, तर तसं न करता जसं जमेल तसं पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना सामावून घेण्याचं काम ज्या डॉक्टरांनी केलं ते डॉक्टर राजू डोईफोडे यांचा मोठा आशीर्वाद सर्व जनतेने दिला आणि आज एक नव्या कॅम्पसमध्ये ते या ठिकाणी एक अतिशय सुंदर जालना शहराच्या वैभवात भर टाकावी अशी एक इमारत या ठिकाणी उभी झालेली आहे आणि त्या ठिकाणी ते आज आलेले त्यांच्या या कार्यासाठी अनंत शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। आणि त्यामुळं एक नक्कीच आहे की चांगल्या पद्धतीनं एक तर ते स्वतः तज्ञ आहेत आणि जोडीला सगळे डॉक्टर्स हे अत्यंत चांगली सगळी साथ जवळजवळ 9 ते 10 डॉक्टर्सची आहे आणि त्यामुळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून या ठिकाणी आधार हॉस्पिटलचं नाव आहे। फार अधिक बोलावा अशा भाग नाहीये कारण सगळ्यांना मनोगत व्यक्त करायची आहेत, पण मी एक नक्की सांगेल की आधार दिल्याप्रमाणे किंवा आधार नावाप्रमाणे हे आधाराचं हॉस्पिटल आहे आणि त्याचा आम्हाला सुद्धा जालनेकरांना सार्थ अभिमान आहे। खरं तर जालना हे एक आपलं आरोग्याचं हब झालंय असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण बुलढाणा जिल्हा असो, परभणी जिल्हा असो, थेट छत्रपती संभाजीनगरला जाण्यापेक्षा जालना हे एक आज सर्व पद्धतीनं म्हणजे कुणालाही छत्रपती संभाजीनगरला जाण्याचीच गरज नाही अशा पद्धतीचे हार्ट पासून तर न्यूरो पर्यंत आणि सर्जरी तर आपल्या हाडांच्या सर्जरी तर सगळ्या पद्धतीच्या, जसं आता गुडघ्यांचं रिप्लेसमेंट या ठिकाणी केलं जात आहे, तर अशी कोणती गोष्ट नाही की जी जालन्यामध्ये आता होऊ शकत नाही। त्यामुळं मला असं वाटतं की या हॉस्पिटलचं खरा एक चांगल्या पद्धतीनं एक जालन्याचं जे हब होतंय त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। मी दादांना एवढीच विनंती करेल दादा की आपण या हॉस्पिटलला एक गोष्टींची कमतरता आहे जी मला वाटतं सर्व लोकांना या ठिकाणी लागेल की आपण मुख्यमंत्री सहायता निधी या हॉस्पिटलला आहे, परंतु महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची जर या ठिकाणी या हॉस्पिटलचा अंतर्भाव त्यामध्ये झाला तर सर्व गोरगरीब लोकांना त्याची मदत होईल आणि ती व्हावी अशी माझी या निमित्ताने आपल्याला विनंती आहे। आंबेडकर साहेबांच्या अधिकारातला हा विषय आपण शब्द टाकला आणि यांनी पाठपुरावा करून राईट प्रस्ताव दिला तर मला वाटत नाही की ह्याची काय अडचण येईल। त्याचबरोबर आपण दादांच्या हस्ते खऱ्या अर्थाने ह्याचं उद्घाटन केलं याचा आनंद आहे, कारण दादांना आरोग्याच्या संदर्भातली निश्चित प्रकारे खूप जास्त चांगल्या पद्धतीची काळजी घेणारे ते नेते आहेत।
आम्ही कोरोनामध्ये सुद्धा त्यांचं त्या ठिकाणचं वित्तमंत्री उपमुख्यमंत्री म्हणूनचा दिलेला आधार हा निश्चित प्रकारे महाराष्ट्राने पाहिला. इथं जरी किती लोकांनी कोरोना योद्धा म्हटलं आणि काही म्हटलं तरी ती निधी देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालं, हेही मला सांगायला या ठिकाणी कमीपणा वाटण्याचं काही कारण नाही. कारण त्यांचा असेल, मुख्यमंत्री त्या काळातले असतील, सगळ्यांनीच मदत केली. मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की दादा, या ठिकाणी अजून 2 महत्वाचे भाग जे आपण त्या काळात मंजूर केले त्याला अधिक गती देण्याची गरज आहे. आणि ती म्हणजे इथं एक मेंटल हॉस्पिटल आपण अख्ख्या मराठवाड्याचा आणि बुलढाणा जळगाव असे 10 जिल्ह्यांचं मानसिक रुग्णालय या ठिकाणी जवळजवळ 100 कोटी रुपयांचं मंजूर केलेलं आहे. त्याचं कामही सुरुवात झाली, पण निधीची कमतरता आहे. त्यालाही निधी आपण जर उपलब्ध करून दिली तर नक्कीच त्याला गती मिळेल. मेडिकल कॉलेजला गती मिळेल. मेडिकल कॉलेज पण एक महत्वाचा भाग या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांना गती देण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली व्हावं अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. आणि निश्चित प्रकारे दादांचं मनापासून स्वागत जालन्यामध्ये करतो. या हॉस्पिटलला मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि माझे 4 शब्द पुरे करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय राजेश भैयाजी टोपे साहेब, माजी आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन. यानंतर आधार हॉस्पिटलच्या वतीनं आपला महाराष्ट्र हा संतांचा आहे आणि विठ्ठल रुक्मिणी आपला आराध्य दैवत आहे. तर मी डॉक्टर राजू डोईफळे यांना विनंती करतो की